आजच्या रविवारी पवित्र देवाचं वचन आपण काढूया. यशाचा ग्रंथ त्याचा 42वा अध्याय. यशाचा ग्रंथ त्याचा 42वा अध्याय. यशाचा ग्रंथ 42वा अध्याय आणि 5-6 वचन आपण वाचूया. 5-6-7. आकाश निर्माण करून विस्तारणारा, पृथ्वीचा व तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकांत प्राण घालणारा, तिच्यावर संचार करण्यास जीवन देणारा देव असे परमेश्वर म्हणतो. मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलवले आहे. मी तुझा हात धरला आहे. मी तुला राखले आहे. तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करेल. आंधळ्याचे डोळे उघडावे, बंदिशाळेतून बाहेर काढावे, म्हणून मी असे करेन. प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद. हे वचन ज्यावेळेस मी सेवेला बायबल कॉलेजला जाण्या अगोदर देवाने मला हे वचन दिलं की देवाने मला वचन दिलं की मी तुला बोलवलेलं आहे. आणि देवाने मला वचन दिलं की हे मी तुझा हात धरलेला आहे आणि मी तुला लोकांना प्रकाश देणारा असं करेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कुणाचा प्रकाश देणारा करेन? परमेश्वराचा प्रकाश देणारा करेल. आमेन म्हणा. देवाने तुम्हाला एक निवडलेला आहे. शेजारच्याला म्हणा, परमेश्वराने तुम्हाला बोलवलेलं आहे, निवडलेलं आहे. कशासाठी बोलवलेलं आहे? देवाने तुम्हाला बोलवले, निवडलेलं आहे की तुम्ही लोकांना प्रकाश देण्यासाठी. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणा की हालेलुया. कधी कधी मला या वचनाद्वारे एक महत्वाचं काय की ज्यावेळेस परमेश्वर निवडतो, बोलवतो आणि देव त्याचा प्रकाश तुमच्यावर ठेवतो, त्यावेळेस त्याच प्रकाशाकडून लोक येत असतात. मला प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपण गेल्या रविवारी पाहिलं किंवा अनेक रविवारी पाहतो की नवीन लोकांना आम्ही उठवतो किंवा उठा म्हणतो. कोणी नवीन लोक आले आणि त्यांना आम्ही विचारतो की तुम्हाला कसं मंदिर भेटलं, तुम्हाला कसं चर्च मिळालं, तर ते म्हणतात की अशा प्रकारे आम्ही शोधत आहोत. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जिथं देवानी निवडलेलं असतं स्थान, जिथं देवानी निवडलेलं असतं प्रकाश, तिथं दिलेला असतो, त्या प्रकाशाकडे परमेश्वर म्हणतो की लोक येतील तुझ्याकडे ते प्रकाश पाहते. बोला प्रेज लॉर्ड. हालेलुया. तर मग आज मंडळीला प्रत्येक व्यक्तीला आपल्या काय गरज आहे? परमेश्वर म्हणतो की तुम्ही तुमचा जो प्रकाश आहे ती चमकवायला पाहिजे. तुमच्यातला देवाचा जो प्रकाश आहे ती दिसला पाहिजे. मला की हालेलुया. मग त्याचं शुभवर्तमान आपण काढूया. त्याचा 5वा अध्याय आणि त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला. मग त्याचं शुभवर्तमान त्याचा 5वा अध्याय आणि त्याचं 14 वचन आपण वाचूया. मग ते शुभवर्तमान त्याचा 5वा अध्याय. तुम्ही जगाचा काय आहात? आता जगात प्रकाश नाही का? देवाने प्रकाश देण्यासाठी सूर्याला बनवले दिवसा. हालेलुया. देवानी प्रकाश, आता बघा प्रकाश आहे, देवानी प्रकाश बनवला. हालेलुया. देवानी काय बनवला? प्रकाश बनवला. ज्यावेळेस पृथ्वीवर अंधकार होता, बायबल सांगतं की पृथ्वीवर अंधकार होता आणि देवाचा आत्मा तडफडत नाही का होता. आणि त्या ठिकाणी परमेश्वर बोलला. काय बनवलं देवानी? प्रकाश बनवला. देव म्हणला प्रकाश हो. अंधारामध्ये देवानी प्रकाश केला. का? अंधार दूर करण्यासाठी. आमेन म्हणा. बोला प्रेज लॉर्ड. देवानी प्रकाश का बनवला? कारण पृथ्वीवरला अंधार दूर करण्यासाठी. जर देवानी प्रकाश बनवला नसता तर आपण पाहतो की अंधार दूर झाला नसता. हालेलुया. प्रकाश आल्यानंतरच अंधार ऑटोमॅटिक निघून जातो. त्याला सांगावं लागत नाही. प्रकाश आल्यानंतर अंधार जा. कारण जिथं अंधार आहे तिथं जर प्रकाश आला, तिथं जर मेणबत्ती जरी साधी पेटवली तर ते अंधार गायब होत जातो. प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. त्याच प्रकारे परमेश्वर म्हणतोय की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. हालेलुया. देव म्हणतो की तुम्ही प्रकाश आहात.
आहात मंडळी, चर्च तुम्ही प्रकाश आहात आणि तुम्ही जिथं अंधार आहे तिथं तुम्ही प्रकाश घेऊन गेलं पाहिजे आणि त्या प्रकाशाने शैतानाचा अंधकार दूर झाला पाहिजे. मला की हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग आज प्रकाश कोण आहे हे महत्वाचं कोडक आहे. मंडळी आहे इंदापूरमध्ये. या इंदापूरमध्ये बघायला गेलं तर शैतानाचा अंधकार पसरलेला. प्रेज लॉर्ड. सगळीकडे पाहायला गेलं तर अंधकार अंधकार दैहिक गोष्टी. पण देवाने वेळोवेळी या इंदापूर तालुक्यात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, देवाने वेळोवेळी त्याचा प्रकाश चमकवलेला आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. का प्रकाश चमकवलेला आहे की त्या प्रकाशाने अंधकाराची कार्य नष्ट व्हावी. मला की प्रेज लॉर्ड. मग या ठिकाणी येशू म्हणाला तुम्ही जगाचे का आहात. प्रकाश आहात. आता पहिलं प्रकाश कुठं चमकला पाहिजे. पुढे काय म्हणाला, डोंगरावर बसलेलं नगर लपू शकत नाही. म्हणा शेजारच्याला, तुम्ही लपू शकत नाही. तुम्ही लपू शकत नाही. तुम्ही प्रकाश आहात. प्रकाश लपणारा तो नसतोच. मला की प्रेज लॉर्ड. प्रकाश लपणारा नसतो, तो प्रकाश चमकणारा असतो आणि इतरांना एक चांगला मार्ग दाखवणारा असतो. म्हणा हालेलुया, हालेलुया. तुम्ही लपणारे किंवा गुप्त ठिकाणी किंवा राहणारे नाहीये. तुम्ही कुठं बायबल सांगतं तुम्ही एक चमकणारे आहात. प्रेज लॉर्ड म्हणा. तुम्ही एक चमकणारे आहात. तुम्ही लपू शकत नाही. जिथं जाता तिथं जरी लोक तुमच्याकडे बघतात, लोक तुम्हाला ओळखत नाही, पण त्या ठिकाणातली अंधकाराच्या शक्त्या मात्र तुम्हाला लगेच ओळखणार. प्रेज लॉर्ड म्हणा. अंधकाराच्या शक्त्या मात्र तुम्हाला कधीच इझी घेणार नाही, कारण त्यांना लगेच कळतं अरे ह्याच्यामधनं ख्रिस्ताचा प्रकाश आलेला आहे. हालेलुया. ह्याच्यामधनं काय आलेला आहे. येशू ख्रिस्ताचा प्रकाश आलेला आहे. हा येशू ख्रिस्ताचा प्रकाश घेऊन आलेल्या गावामध्ये या. आणि मग त्यामुळं त्या अंधकाराच्या शक्त्या, त्या अंधकाराचं काही चालत नाही. प्रेज लॉर्ड म्हणा. दिवसावर सूर्यदेवाने प्रकाश बनवलेला आहे. रात्रीचा अंधकार दूर होण्यासाठी चंद्रदेवाने, चांदण्या देवाने, तारे देवाने बनवलेले आहेत. का अंधकार नसावा तर प्रकाश असावा. म्हणा प्रेज लॉर्ड. अंधाराला देवाने कधी चांगलं म्हटलं नाही, है की नाही, पण देवाने प्रकाशाला चांगलं म्हटलेलं आहे. मला प्रेज लॉर्ड. मग या ठिकाणी देव म्हणाला लपू शकत नाही. तुम्ही प्रकाश आहात. तुम्हाला देवाने ज्यावेळेस तुम्ही देवात आला प्रार्थना करता त्याच वेळेस तुम्हाला देवाने प्रकाश म्हणून निवडलेला आहे. पुढे काय म्हटलेलं आहे. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवटणीवर ठेवतात. म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. पहिलं प्रकाश म्हणा. पहिलं प्रकाश देणारे तुम्ही आहात. मग कुठं प्रकाश दिसतो. मला घरात. मला घरात प्रकाश. हालेलुया म्हणा. एक दिवा. येशू म्हणाला दिवा नाही का. प्रकाश देण्यासाठी पहिल्याच्या काळामध्ये दिवा असायचा. मग ते दिव्याचं अनेक प्रकारचं भांड, वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन बनवतात. पण त्या प्रकाश देण्यासाठी त्याच्यामध्ये तेल असायचं. काय असायचं. तेल. आणि मग तेल असल्यानंतरच ते दिवा काय द्यायचा. प्रकाश द्यायचा. आम्ही स्वतःहून प्रकाश देऊ शकतो का. आमच्या ठाई आम्ही प्रार्थनेत वाढत राहिलो, प्रार्थना करत राहिलो, आम्ही उपवास करत राहिलो. या चांगल्या गोष्टी उपवास, प्रार्थना आणि चांगले कृत्य म्हणून प्रभू येशूने पुढे सांगितलेलं आहे. आता तुमचा पहिला प्रकाश घरात, नंतर बाहेर गावात, मग गावातनं तालुक्यात, तालुक्यातनं राष्ट्रात, मग नंतर भारत देशात. असा तुमचा प्रकाश चमक 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 वाढेल चालले पाहिजे. म्हणून ते हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुमचा प्रकाश वाढत गेला पाहिजे. तुमचा प्रकाश अनेक ठिकाणी पोहोचत गेला पाहिजे. गावागावात पोहोचला पाहिजे. हालेलुया म्हणा. म्हणा की हालेलुया. या म्हणा. या मंडळीचा प्रकाश येशू ख्रिस्त आहे आणि या मंडळीतून प्रकाश चमकत गेला पाहिजे. प्रेज लॉर्ड. म्हणा की हालेलुया. लक्षात घ्या, प्रकाशाला कुठं म्हणण्याची गरज नाही की या प्रकाश असला तिथं माणसं बरोबर उजेडात येत असतात. म्हणा की आम्ही. मग पुढे काय म्हणलं वाचा. त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश
लोकांसमोर असं पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे काय करावे, गौरव करावे. म्हणा की प्रेज लॉर्ड. प्रकाश. या मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीचं हे जीवन एक प्रकाश आहे. योहानाचं सुवर्तमान पहिला अध्याय आणि त्याच्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आणि काय म्हटलेलं आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता, तोच प्रारंभी देवाचा होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले त्याच्या वाचून झाले असे नाही. त्याच्या काही जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचं काय होते, प्रकाश होते. प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्ताचं जीवन जगा. येशू ख्रिस्ताचं जीवन आपल्या ठाई घेऊन जगा. प्रेज लॉर्ड. आपलं जीवन नाही, स्वतःचं जीवन नाही. आता स्वतःचे स्वभावाने जगायचं नाही. आता आपले स्वतःचे स्वभाव गाडले गेले आहेत असं विश्वास ठेवा. दैहिक स्वभाव मारून टाका. प्रेज लॉर्ड. आता तुम्ही ख्रिस्ताचे लोक आहात. ख्रिस्ताचा प्रकाश घेऊन चालणारे आहात आणि ख्रिस्ताचा प्रकाश घेऊन चालणारे म्हणजे त्याचं जीवन लोकांना दाखवणारे आहात. ख्रिस्त कसा आहे ते दाखवणारे तुम्ही आहात. म्हणा की प्रेज लॉर्ड. आणि म्हणून बायबल काय सांगतं, त्याच्या ठाई जीवन होते. येशू ख्रिस्ताच्या ठाई जीवन आहे आणि ते जीवन मनुष्य मात्राचा काय, प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधारात त्याला ग्रासले नाही. म्हणा की प्रेज लॉर्ड. शेजारच्याला म्हणा, तुम्ही अंधारात चमकणारे आहात. तुम्ही अंधाराला दूर करणारे आहात. म्हणा, तुम्ही अंधाराला दूर करणारे आहात. तुम्ही प्रकाश आहात. की त्यांना आनंद वाटत, चेहऱ्यावर दिसणारे मला आनंद की तुम्ही अंधारात प्रकाशणारे आहात. या जगात सगळीकडे दुःखच आहे. या जगात सगळीकडे टेन्शनच आहे. या जगात सगळीकडे समस्याच आहे. पण या जगात दुःखात, टेन्शन, समस्यामध्ये तुम्ही हसणारे, तुमचे जीवन एक प्रकाश देणारा असलाय. प्रेज लॉर्ड. म्हणा म्हणा हालेलुया. तुम्ही म्हणताल की काय हो, तुम्हाला म्हटले कधी बाई काय ग, एवढं टेन्शन जगात आहे, एवढं समस्या आहे, एवढं असं आहे, तरी तू का ग एवढंच खुश आहे का ग? लगेच तिथे तुम्हाला सांगायचं आहे की मी नाही तर माझ्या ठाई येशू ख्रिस्त आहे. प्रेज लॉर्ड. म्हणा, येशू ख्रिस्ता मध्ये मी आहे. येशूची प्रार्थना मी करते. येशूचं गौरव मी करते. प्रेज लॉर्ड. मग आता ते काय, प्रभू काय म्हणाला, तुमचे सत्कर्मी, तुमच्या जीवनामध्ये काय दिसलं पाहिजे त्याच्यावर प्रभूचा प्रकाश अवलंबून आहे. म्हणा की आमेन. तुमच्या आतमध्ये सगळं. मला पुन्हा एकदा वाचा मत्ती 5:16. तुमची सत्कर्मी, तुमच्या लोकांसमोर असा प्रकाश पडू द्या की तुमचे सत्कर्मी पाहून लोकांनी कुणाचा गौरव करावं, स्वर्गीय पित्याचा गौरव करावा. सत्कर्म, चांगली चांगली सत्कर्म. काय काय चांगले सांगा बरं. काय काय चांगलं आहे ते, चांगलं जे चांगलं आहे ते प्रकाश आहे. म्हणा की आम्ही म्हणा, जे चांगलं ते काय आहे, प्रकाश आहे. प्रार्थना करणं काय, चांगलं करणं हे आहे. जगासाठी प्रार्थना करणं, कुटुंबासाठी प्रार्थना करणं, निस्वार्थी आपल्या नातेवाईकांसाठी प्रार्थना करणं, है की नाही, आपल्या शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करणं, आपल्या गावासाठी प्रार्थना करणं, आपल्या मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी एकमेकाची ओझं वाहणं, ही प्रार्थना करणं, हे चांगलं सत्कर्म आहे. म्हणा की हालेलुया. है की नाही. कधी आपण असं म्हणतो, देवा माझ्या मंडळीच्या लोकांना शैतानापासून दूर ठेव, घमेंडीचा आत्मा कोणाजवळ येऊ देऊ नको, गर्विष्ठ आत्मा कोणाजवळ येऊ देऊ नको, भांडणाचा आत्मा कोणाजवळ येऊ देऊ नको, आमच्या मंडळीजवळ किरकिरी आत्मा येऊ देऊ नको, आजाराचा आत्मा येऊ देऊ नको. हे चांगलं आहे का वाईट आहे प्रार्थना करणं? हालेलुया. चांगलं आहे का वाईट आहे? कारण स्वतःसाठी देवा असा कसा प्रकार संपतो, ते घरातच संपतोय. म्हणा की हालेलुया. घरातच चमकतोय. देवा असं दे तसं दे माझ्या लेकरांना, हे मग लेकरे बघतो ना आपल्यासाठी पप्पा प्रार्थना करते, तेवढंच चमकतोय. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मग गावासाठी प्रार्थना करताना सुद्धा लोकांनी बघितलं पाहिजे की हा व्यक्ती काय करतोय, आपल्या गावासाठी प्रार्थना करतोय, हा व्यक्ती आपल्या गावासाठी चांगला आहे. प्रेज लॉर्ड. आणि तुम्ही तुमच्या गावात चांगले कार्य पाहून लोक म्हणतील की खरोखर हा येशू ख्रिस्ताचा भक्त आहे. मला की आमेन. बोला प्रेज लॉर्ड. म्हणून इपिस्कराच्या पत्रामध्ये चांगले कृत्य म्हणजे काय आपण पाहूया. वाचूया इपिस्कराचं पत्र, त्याचा 5वा अध्याय आणि 8 वचन वाचा. कारण
पूर्वी तुम्ही अंधारात कारण तुम्ही पूर्वी अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. आता तुम्ही काय हो? पहिला अंधार होता, काय होतो? प्रकाशाचा झाला. प्रकाशाचा आत्मा आपल्या जुळून आलाय. मला की प्रेस लॉर्ड. पूर्वी तुम्ही काय होता? अंधकार असे होता. काय होता हो? अंधकार असे होता. पण आता तुम्ही प्रभू येशू मध्ये काय आहात? प्रकाश असे आहात. का? येशूचा प्रकाश तुमच्यावर आलेला आहे. म्हणा, येशूचा प्रकाश माझ्यावर आलेला आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पूर्वी तुम्ही अंधकार होता, सगळे अंधकार होता, पण आता येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही आता प्रकाश झालेला आहात. किती चांगले आशीर्वाद आहे. आमेन. पुढे काय म्हटलेलं आहे? प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. आता चांगलं सत्कर्म काय? पहिलं कसं चालत होता? अंधकार असं. आणि आता प्रभू येशूमध्ये प्रकाशाच्या प्रजेसारखं. मला की आमेन. मला चला प्रकाशाच्या प्रजेसारखं चाला. मला की प्रकाशाच्या प्रजेसारखं चाला. मला की हालेलुया. येशूच्या सारखं चाला. मला येशू सारखं चाला. राजांच्या राजाचे लेकर आहेत तसे चाला. मला की हालेलुया. एखाद्या व्यक्तीला सांगायला गरज आहे का? आमदाराचा पोरगा आहे म्हणल्यानंतर तू कसं चालतो इंदापुरात? आमदाराचा पोरगा. प्रेज लॉर्ड. तू कसं तर चालतो का? कुठेही बसतो? कसंही वागतो का? त्याच्या डोक्यात काय असतं? मी आमदाराचा मंत्र्याचा पोरगा आहे. माझा बाप आमदार आहे आणि माझा बापाला आमदार करून माझ्या बापाला तिथे एक मंत्रीपद आहे. मुंबईमध्ये मंत्रीपद आहे. मग तो कसा गावात जरी गेला कुठल्या खेड्यापाड्यात तशा प्रकारे बोला ना. प्रेज लॉर्ड. समजते का तुम्हाला काय सांगतोय मी? त्याचं बोलणं तो कसा बोलणार? कोण त्याच्याकडे आलं त्याला दिलं जाईल, तुमचं काम केलं जाईल, तुमचं असं केलं जाईल. बापावरच छाप मारणार. मला की प्रेज लॉर्ड. आमदाराचा पोरगा आमदाराच्याच गोष्टीत छाप मारणार बळाया आश्वासन देणार. हे ना, तुम्ही कुणाची लेकरं आहात? मला की प्रेज लॉर्ड. तुम्ही प्रभू येशूमध्ये कोण आहात? प्रकाश आहात. मला येशूमध्ये मी प्रकाश आहे. मग कसं चाललं पाहिजे तुम्ही? कसं म्हणतो बायबल? प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. प्रेज लॉर्ड. मला मग चालताना लक्षात ठेवा बहिणींनो, सगळ्या मावशींनो, भावांनो, चालताना लक्षात ठेवा तुम्ही प्रकाशाची प्रजा आहात. हालेलुया. मला की प्रेज लॉर्ड. मला की असं म्हणताना म्हणायचं, हम तो जलते दीप है यीशु की ज्योति के. हम तो जलते दीप है यीशु की ज्योति के. हम तो दीप है यीशु की ज्योति के. जब तक हम है इस जाम में जलते जाना है. जलते जाओ. मला की जलते जाओ. मला जलते जाओ. काय जलते जाऊ? आपण असे जगिक जळणारे नाही. मला की प्रेज लॉर्ड. मला की हालेलुया. जगिक लोक जे आहेत ना जगातले, त्यांच्यामध्ये जळते. कुठलं जळते? घेतले नवीन कपडे घेतले, मोबाईल नवीन आला. मला आमचं जळणं कसं आहे? प्रकाश देण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणा, हम तो जलते दीप है यीशु की ज्योति के. म्हणा, हम तो है यीशु की ज्योति के. जब तक है हम है इस जाम में जलते जाएंगे. जब तक है हम है इस जाम में जलते जाएंगे. आंधिया रे
दिया करी, हर डगर पे यीशु की ज्योति फैलाना है। बना हर डगर पे ज्योति यीशु की फैलाना है। हम तो जलते दीप हैं, बना हम तो जलते दीप हैं यीशु की ज्योति। तुम्ही घरात जर बघताना शैतानाचा अंधकार येऊ शकत नाही। ज्यावेळेस तुम्ही म्हणता की मी येशू मध्ये प्रकाश आहे, त्यावेळेस त्या अंधकाराला अधिकार नाही तुमच्या घरामध्ये। प्रेज लॉर्ड म्हणा की म्हणा हालेलुया हालेलुया। जल्ला जिंदगी हमारी यीशु के लिए, म्हणा जल्ला जिंदगी हमारी यीशु के लिए। यीशु ने हमको धो लिया अपनी पनाह में। यीशु ने हमको ले लिया अपनी पनाह में। जल्ला जिंदगी हमारी यीशु के लिए, जल्ला जिंदगी हमारी यीशु के लिए। यीशु ने हमको ले लिया अपनी पनाह में। दे रहा आवाज सबको, आओ मेरे पास। दे रहा आवाज सबको, आओ मेरे पास। वही ज्योति हर जगह हमें फैलाना है। प्रेज़ लॉर्ड, म्हणा की हालेलुया हालेलुया। मंडळीचं काम काय? उठा आणि प्रकाश लोकांकडे येशूचा घेऊन जा। मला की प्रेज लॉर्ड हालेलुया। प्रत्येकाची जी जबाबदारी आहे की मला येशूचा प्रकाश लोकांपर्यंत द्यायचा आहे। प्रत्येकाची जबाबदारी आहे, सगळ्यांची जबाबदारी आहे। आज मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीला देवाने एक प्रकाश म्हणून सोडलेला आहे। प्रेज लॉर्ड। एक झाडामध्ये देवाने जोडलेला आहे, एक झाड आहे आणि ते म्हणजे प्रकाश देणार आहे। मला की प्रेज लॉर्ड। चांगली सत्कर्मी, काय चांगली चांगली सत्कर्मी, आणि ती म्हणजे एक झाड आहे। एक मंडळी इंदापूर मधलं एक झाड आहे, पण त्या झाडाला फळं पाहिजे हो। त्या झाडाला काय पाहिजे? येशू ख्रिस्त त्या झाडापाशी गेला आणि त्याला काय पाहिजे होतं? फळ पाहिजे होतं। आणि सर्वात महत्त्वाचं फळ काय? चांगली फळं, विपुल फळं दिल्यामुळं पित्याचं गौरव होतं। म्हणा की प्रेज लॉर्ड। आणि चांगली कर्म, चांगली कृत्य हे पाहून लोक पित्याचं गौरव करतील। आणि चांगली कर्म, चांगली कृत्य कुणामध्ये पाहायला पाहिजे? आपल्या मंडळीतल्या लोकांमध्ये पाहायला पाहिजे। म्हणा की प्रेज लॉर्ड, म्हणा हालेलुया। मग कसं चाला? प्रजेच्या प्रकाशाच्या प्रजेसारखं चाला। कसं चालव? आमेन। मग कसं बोलून फायदा आहे का? तुम्ही कुणाचे लेकर आहात? घरात, गावात, मित्रात बोलताना जरा लक्षात ठेवा, तुम्ही राजांच्या राजाचे लेकर आहात। म्हणा की प्रेज लॉर्ड। तुम्ही घरात वागत असताना लक्षात ठेवा, जरा तुम्ही साधारण देवाचे लेकर नाही, असाधारण परमेश्वर, अद्भुत कार्य करणारा परमेश्वर त्याचे लेकर आहात। म्हणा की प्रेज लॉर्ड, बोला की हालेलुया। घरात बोलताना लक्षात ठेवा, लक्षात ठेवा बोलणाऱ्यांनो, तसलं बोलणारे तुमच्यामध्ये नाही देव। प्रेज लॉर्ड। चालताना असे एकदम प्रेमाने चालणार। आमेन बोला। असलं देव आहे का आपल्या? प्रेज लॉर्ड। म्हणा की हालेलुया। म्हणून इफिसियन्स पत्रात म्हटलेलं आहे, प्रकाशाच्या प्रजेसारखी चाला। कसं? तसं बोला। आमेन। तसं फळ द्या। चांगली सत्कर्मी म्हणजे काय?
लोकांसाठी प्रार्थना करा, त्यांना आरोग्य मिळेल. लोकांनी म्हणावं, या गावातल्या ब्रदरकडे मी जातो, या गावातल्या बहिणीकडे मी जातो आणि या गावाकडल्या ब्रदरकडे प्रार्थना करायला सांगतो आणि प्रार्थना केल्यानंतर मला आरोग्य मिळतं. चांगलं काम आहे याच्यात, चला येशूकडे या देवाकडे चला. प्रेज लॉर्ड म्हणा, म्हणा की हालेलुया. मग पुढे काय म्हटलंय 9 वचन, कारण प्रकाशाचे फळ हा सर्व प्रकारचे चांगुलपण. बघा, प्रकाशाचे फळ पण आहेत. प्रकाशाचे फळ म्हणा, सर्व चांगुलपण हे प्रकाशाचं फळ आहे. प्रेज लॉर्ड. वाईट हे प्रकाशाचं फळ नाही. जो वाईट करतो त्याच्याकडे कोणी येणार नाही. जो वाईट करतो त्याच्याजवळ कुणीच येऊ शकत नाही. ज्याच्यामध्ये चांगुलपणाचे फळ आहेत त्याच्याकडे लोक येतात. प्रेज लॉर्ड म्हणा, म्हणा हालेलुया. तुमच्यामध्ये तो प्रकाश ख्रिस्ताचा, चांगुलपणाचा जो प्रकाश आहे, चांगुलपणाचं जे जीवन देवाने जे दिलंय तुम्हाला, ते ठेवा. म्हणजे लोक तुम्हाला शोधत शोधत येतील आणि म्हणतील आमच्यासाठी प्रार्थना करा. म्हणा की आमेन. बोला ना, प्रेज लॉर्ड. लोक येतील शोधत. आश्चर्य वाटतं त्या कधी कधी की तुम्हाला मगाशी म्हटलं की लोक आपल्या मंडळीला शोधत आलं पाहिजे. किती जणांची इच्छा आहे की लोक आपल्या मंडळीला, मंदिराला शोधत आलं पाहिजे. काही जणांच्या हात खाली आहेत. नाही, नको, नकोचा अंधकार नको मला. प्रेज लॉर्ड. मला हालेलुया. मला येस म्हणणारा प्रकाश पाहिजे. मला की हालेलुया, हालेलुया. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्यामध्ये चमकवा. ख्रिस्ताचा प्रकाश तुम्ही घेऊन चाला रोज. ख्रिस्ताचा प्रकाश तुम्ही चमकवा आपल्या जीवनामध्ये, आपल्या कामात, आपल्या घरामध्ये. प्रेज लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा प्रकाश चमकवा. आणि ते प्रकाश दिसतं फक्त असं काय म्हणला, सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व, सत्यता यात दिसले. ते कशात येतं देवाचा प्रकाश? आता मगाशी आपण वाचलं, मी जगाचा काय आहे म्हणा, मी येशूमध्ये जगाचा प्रकाश आहे, घरातला प्रकाश आहे. काय काय लोक प्रकाश नाव ठेवतात, काय ठेवतात, पण खरंच प्रकाश आहे का? म्हणा हालेलुया. काय काय लोक महिलांमध्ये ज्योती नाव ठेवतात, काय ठेवतात, पण त्या घरात गेल्यानंतर खरंच ज्योती झाली आहे का, प्रकाश झालाय? आता माझ्या पत्नीचं नाव ज्योती. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पण ते घरात आहे तर प्रकाश आहे बरं का. खरंच टाळ्या वाजून प्रभू हालेलुया. ते आहे पण प्रकाश आहे, प्रकाशाच्या गोष्टी घरात आहेत. नाहीतर कशाचं काय अंधार असलं काही खरंच नाही. हालेलुया म्हणा. बरं लोक अंधार नाव ठेवत नाहीत. प्रेज लॉर्ड. ज्योती, प्रकाश, रोशनी. रोशनी कुठली? ख्रिस्ताची रोशनी आहे का? प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. मग या ठिकाणी त्या प्रकाशाचे गुण काय? सर्व प्रकारचं चांगुलपण. म्हणा की आमेन. है ना, सर्व प्रकारचं. आता काय काय नावच ठेवले, फिक्सच केले, ज्योती, प्रकाश. आता मी पण प्रकाश आहे, मी पण जाजेबली ख्रिस्ताची ज्योती आहे. मग गाणं म्हणतो ना, म्हणा, हम तो जलते दीप है, यीशु की ज्योती है. म्हणा मी दिवा आहे. म्हणा मी दिवा आहे प्रकाश देण्यासाठी. हालेलुया. येशू मला दिवा लावून कुठं ठेवत नाही, पलका खाली, टोपल्या खाली ठेवत नाही, दिवट निवड ठेवतात. का? प्रकाश दिसावा सगळ्याला. आमेन म्हणा. मला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि मग या ठिकाणी म्हणा प्रकाशाचे फळ कशामध्ये? नीतिमत्व, चांगुलपण आणि सत्यता. कशात? मंडळी चर्च, तुम्ही प्रकाशात आणि चमकवा प्रकाश. कसला प्रकाश चमकवा? खरं बोला सगळ्या गोष्टीत. प्रेज लॉर्ड म्हणा. खरं बोला. नीतिमत्व, ख्रिस्ताची धार्मिकता तुमच्यामध्ये आहे, ती धार्मिकता लोकांना द्या. प्रेज लॉर्ड. ख्रिस्ताची पवित्रता तुमच्यामध्ये आहे, ती पवित्रता लोकांना द्या. लोकांना सांगायची गरज नाही या चर्चला तुमच्यामध्ये जो प्रकाश जर खरा तुम्ही उतरवला, तुम्ही खरा प्रकाश दाखवला, लोक परत तुमच्या मागे चर्चला येतील. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मंडळी चांगले काम करा, प्रार्थना रोज करा, उपवास करा, प्रयत्न, वचन वाचा, प्रार्थना करा आणि विशेष नीतिमत्वाचं जीवन जगा. सत्य बोला, सर्व प्रकारचं चांगलं जीवन जगा, सर्व प्रकारचं चांगल्या गोष्टी करा.
गई मंदिराकडे आले. म्हणा की प्रेज लॉर्ड. लोक म्हणतात की 10 वर्षाचा जातोय पण त्याच्यात काहीच दिसत नाही. किती वर्ष जातो म्हणा हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. घरातले लोक म्हणतात माहिती आहे चर्चा जातो. प्रेज लॉर्ड. मला काही जणांची बायको प्रार्थनेत नाही, काही जणांचा नवरा प्रार्थनेत नाही, मग बायकोकडे नवरा बघतो. किती परिवर्तन आहे बाई. हालेलुया. किंवा बायको म्हणते नवरा जातोय त्यांचा पुण्यात भेटला मला परिवार. ती बायको म्हणाली अहो हे सगळं प्रार्थना करता सगळं करता पण घरात जरा थोडं ह्यांना नीट बोलायला सांगा की जरा. मी तिथंच गप्प होतो. सगळं चांगलं आहे, प्रार्थना केली का लोक बरी होतात म्हणजे. एवढं प्रार्थना भक्ती लय झालेलं 2-2 तास प्रार्थना पण घरात नीट नाही बोलत. हालेलुया. म्हणजे तसं नाही. मग ती रोज फोन करणार बायको बदलत नाही पास्टर प्रार्थना. मग मी त्या ब्रदरला म्हणलं तुम्ही सगळं चांगलं करता मग घरात नीट बोलत नाही का. मला हालेलुया. मग बदलणार. मला की प्रेज लॉर्ड. काय करायचं प्रॉब्लेम काय चर्चला येऊन बदलत नाही. चर्चला येत नाही घरातला व्यक्ती, घरातली बायको किंवा नवरा येत नाही किंवा कोण येत नाही. ते बघतात की हीच बदल नाही आमचं तर आम्ही कशाला जायचं तिथं. मला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. सत्यता. आमेन. आणि 10 वचन काय प्रभूला काय संतुष्टकारक आहे हे पारखून घेत जा. अंधारकाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका तर उलट त्याचा काय करा अंधाराचे काम कुठले सांगा. प्रकाशाचे काम कुठले आणि अंधकाराचे काम कुठले. अंधार नेहमी ठेच लागायलाच काम आहे. काय खड्डा बी दिसत नाही. काय दिसत नाही अंधारात. प्रेज लॉर्ड. म्हणा अंधाराचे काम काय तिकडे चाललंय जाऊ तिकडे मला काय करायचं. खड्डा दिलो. प्रेज लॉर्ड. अंधकाराच्या कामाचे भागीदार होऊ नका. आणि पुढे काय म्हटलेलं आहे उलट त्याचा निषेध करा. कारण त्या लोकांच्या हेतून जी कर्मे गुप्तपणे होतात त्याचा उच्चार करणे देखील लज्जास्पद आहे. प्रेज लॉर्ड. मला हालेलुया. सर्व निषेधाच्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात. आमेन. म्हणा तुमच्याकडे पाहून लोकांचं वागणं उघड व्हायला पाहिजे. किती चांगला बोलतो मी वाईट बोलतो. हालेलुया. म्हणा म्हणून काय म्हटलेलं आहे 14 उघड होतात. जे काय उघड होते ते प्रकाश आहे. म्हणा की आमेन. जे काय उघड होते ते काय आहे प्रकाश आहे. हालेलुया. म्हणा सहज म्हणा हालेलुया. म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो मंडळीला आता मंडळीची वेळ आलेली आहे. चर्च तुमची वेळ आलेली आहे. उठा आणि ख्रिस्त येशूच्या द्वारे प्रकाशित व्हा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. काय म्हणतं 14 वचन. म्हणून तो परमेश्वर आज म्हणत आहे मंडळी चर्च माझ्या प्रिय बहिणी भावांनो म्हणून परमेश्वर म्हणत आहे हे निद्रिस्ता जागा हो. आज प्रभू काय जणांना म्हणत आहे खरे जे काय खरं झोपलेले असतात पण त्याला उठवून मी गरजेचं आहे. हे निद्रिस्ता काय हो जागा हो आणि प्रकाशित हो येशू ख्रिस्तामध्ये. आमेन. म्हणा की प्रेज लॉर्ड. म्हणा जागे हो मंडळीतले लोक. सर्व लोकांना सांगत आहे आपल्या सर्वांना जागा होण्याची गरज आहे. आपल्याला जाग होऊन ख्रिस्ताचा प्रकाश संपवायचा आहे. आमेन. म्हणा ख्रिस्तामध्ये प्रकाशित व्हायचा आहे. हालेलुया. काही लोकांना झोपीतनं उठायचं आहे. मला उठा. मला की उठा. झोपीतनं उठा. प्रथम झोपीतनं उठा. प्रेज लॉर्ड. आध्यात्मिक झोपलेलं उठा. नाही का आध्यात्मिक झोपले. पेत्र झोपला होता म्हणला उठ. प्रेज लॉर्ड. झोपलेल्यांना प्रभू म्हणते उठा आणि प्रकाशित व्हा. प्रेज लॉर्ड. म्हणा की हालेलुया. मला शेजारच्याला हात हलवून उठा. म्हणा उठा. हात हलवून उठा. हे निद्रिस्ता उठ. प्रेज लॉर्ड. आणि कशातनं काय पुढं हे निद्रिस्ता जागा हो आणि मेलेला उठ. प्रेज लॉर्ड. म्हणजे काय उठ मेलेला मधून उठ. हालेलुया. म्हणा की प्रेज लॉर्ड.
हे निद्रिस्ता तू जागा हो आणि काय हो, म्हणजे मी झोपीचं सोंग घेतलंय त्याचं काय करायचं? हालेलुया. उठाव, अजून वाटावं झोपलाय. प्रेज लॉर्ड. हालेलुया. उठा. हालेलुया म्हणा. मला शेजारच्याला उठा. मेल्यातून उठा. मेल्याला म्हणतो उठा. मग काय होईल हो? उठल्यावर काय होईल? उठल्यावर काय होईल तुम्हाला माहिती आहे का? झोपेतनं जागा व्हा का म्हणते परमेश्वरास? उठा का म्हणते परमेश्वर? म्हणजे येशू ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्यावर पडेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय वाचा प्रकाशित 14 वचन? म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुम्हावर पडेल. आमेन. की जणांची इच्छा आहे की तुमच्यावर ख्रिस्ताचा प्रकाश पडावा. उठत नाही त्यांच्यावर नाही पडत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उठत नाही त्यांच्यावर पडत नाही, पण जे आध्यात्मिकरित्या जागे व्हायला तयार आहेत, निद्रेतून उठायला तयार आहेत, मेलेल्यातून उठायला तयार आहेत, त्यांच्यावर ख्रिस्ताचा प्रकाश येत आहे. प्रेज द लॉर्ड. मला हालेलुया. म्हणून आज यशाचा 60वा अध्याय काय म्हणतं? यशाचा ग्रंथ त्याचा 60वा अध्याय आणि प्रभू काय म्हणतो? यशाचा ग्रंथ 60वा अध्याय आणि पहिलं वचन काय म्हणतं? उठ. काय हो? उठ. उठ काय म्हणतं बायबल? काय म्हणतं? मला की समज माझ्यामध्ये. हा उठ. मला उठ. उठ. थोडस उठा जरा, थोडं 5 मिनिट म्हणा. उठ. चल उठ. उठ. हालेलुया. मला उठ. उठा. प्रेज लॉर्ड. मला उठ. प्रकाशमान हो. उठल्याशिवाय प्रकाशमान होणार नाही. निद्रेस्थेमधनं उठा. मेलेल्यामधनं उठा. आजारातनं उठा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आळसामधनं उठा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भीतीमधून उठा. शैतानाच्या अंधकारातल्या गोष्टीतनं उठा बाहेर. प्रकाशित व्हा येशूमध्ये. मला की प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा वाचा काय म्हटलेलं आहे? हा बाईक घेऊन वाचा. हा उठ. काय हो? उठ. प्रकाशमान हो. हा कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. हालेलुया. हात उंच करून हालेलुया. उठ. प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मंडळी झोपेतनं उठा. मेल्यामधनं उठा. काही लोक आजारात असतील, आजारातनं उठा. काही लोक आळसामध्ये असतील, आळसामधनं उठा. काही लोक एक प्रकारचे पापामध्ये असतील, त्यामधनं उठा. काही लोक तिथंच घेऊन बसले असतील, त्यातनं उठा आणि प्रकाशित व्हा. प्रेज द लॉर्ड म्हणा. हालेलुया. बायबल सांगतं उठ. काय म्हणतो? उठ. काय हो? प्रकाशमान हो. प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. तुझ्याकडे आलेला आहे. परमेश्वराचे तेज. परमेश्वराचं तेज तुझ्यावर उदय पावले आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मला देवाचं तेज माझ्यावर आलेलं आहे. मला देवाचं तेज माझ्यावर आलेलं आहे. सर्व मंडळी म्हणायचं हात उंच करून, देवाचं तेज माझ्यावर आलेलं आहे. देवाचा प्रकाश माझ्यावर आलेला आहे. हालेलुया. प्रकाशमान होण्याची वेळ आलेली आहे. मंडळी देवामध्ये, ख्रिस्त येशूमध्ये प्रकाशित होण्याची वेळ आलेली आहे. प्रेज लॉर्ड. म्हणा की आमेन. मला देवाचं तेज माझ्यावर आलेलं आहे. देवाचा प्रकाश माझ्यावर आलेला आहे. मी जगाचा प्रकाश आहे. मी गावगावमध्ये प्रकाश आहे. मला मी इंदापूरमध्ये प्रकाश आहे. हालेलुया. प्रकाश हा नेहमी उंच आहे. आमेन. मला मी शेपूट नाही. मला मी शेपूट नाही. मी मस्तक आहे. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. काही लोक उठा ना निमित्त. प्रेज लॉर्ड. म्हणा हम तो जलते दीप है यीशु की ज्योति के. हम
चालेल हात तुमचं करून राबा शाखा लाभा राबा. चला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो सेखे रे मेरे बरा बसा बसा खाली बसा खाली बसा खाली. प्रेज लॉर्ड. आता जसं उठलाय तसं उठून उठलेलंच राहा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. उठलेले राहणे उठू. यस उठ प्रकाशमान हो कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. परमेश्वराचे तेज परमेश्वराचं तेज तुझ्यावर उदय पावले आहे. आमेन म्हणा. तेव्हाचं तेज तुमच्यावर आलंय. तुमच्या कपड्यावर तुमच्या सगळ्या वस्तू आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. लोक तुमच्या प्रकाशाकडे पाहत आहेत. हालेलुया. म्हणून कसेही गरीबासारखे कपडे घालून जमणार नाही कारण मी गरीबाचा माझा देव गरीब नाही. काय लोक म्हणतात येशू गरीब झाला मग आम्ही गरीब राहण्यासाठी नाही आम्ही श्रीमंत होण्यासाठी. प्रेज लॉर्ड. हालेलुया. थोडा आवाज वाढवा. हालेलुया हालेलुया. देव जो आहे जो परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे उठ आणि प्रकाश मानो कारण देवाचं तेज देव तेजस्वी करणारा प्रभू आहे तुम्हाला. आमेन. देव तुम्हाला प्रकाशित करणारा प्रभू आहे आणि तुमच्याद्वारे इतरांना पण. मेणबत्ती काय करते सांगा बरं. आपण मेणबत्ती पेटवतो काय वेळेस आहे ना. एक मेणबत्तीतनं दुसरी दुसरी मेणबत्तीतनं तिसरी तिसरी चौथी. एकमेकांना पेटवणारे व्हा प्रकाश देणारे व्हा. आम्ही मला जरी तुम्ही विजवला तुम्ही ज्याला पेटवलं तू येऊन तुम्हाला अजून पेटवेल. मला की आम्ही. प्रेज लॉर्ड. पुढे काय म्हणताय बघा. गुड प्रकाश. हा पहा अंधकार पृथ्वी झाकत आहे. पहा अंधकार पृथ्वीला झाकत आहे. राष्ट्रांना झाकत आहे. निबड काळो काय करताय राष्ट्रांना झाकत आहे. पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावला आहे. पण तुझ्यावर परमेश्वर काय पावला आहे उदय पावत आहे. हा त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणा हालेलुया. म्हणा परमेश्वराचा तेज. आमच्या परमेश्वराचा तेज आमच्या मंडळीमध्ये दिसत आहे. माझ्यावर दिसत आहे. देव नेहमी त्याच्या एक मंडळीत समूहाद्वारे प्रकाशित होत असतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. म्हणून देवाने जे वचन मला दिलं तर मी मगाशी पहिल्यांदा वाचलं. देवाने मला पाचारण केलं बोलवलं. ज्यावेळेस मी सेवेमध्ये पाऊल टाकला त्यावेळेस देव म्हणाला की तू राष्ट्रातल्या लोकांना प्रकाश देणार मी तुला करीन. मी तुझा हात धरलेला आहे. देवाने आज 15 वर्ष माझा हात नाही सोडला. प्रेज लॉर्ड. देवाने हात सोडला माणूस खाली पडतो पण देवाने हात धरलाय माणूस कधीच पडत नाही. मला की आम्ही. आणि दुसरी गोष्ट आपल्याला असं काय असं नाही विशेष. त्याचा तेज त्याचा प्रकाश आपल्यामध्ये आहे. त्याचा तेज त्याचा प्रकाश देवाने मला दिलेला आहे आणि ती घेऊन मी इंदापूरमध्ये आलो. प्रेज लॉर्ड. आणि ती चमकत आहे देवाचा प्रकाश. हालेलुया. ती पेटत आहे प्रकाश लोकांमध्ये. हालेलुया. आणि म्हणून देव म्हणतो की पहा अंधकार पृथ्वीला झाकत आहे. काय काही ठिकाणी अंधकार पृथ्वीला झाकत आहे. काय काही ठिकाणी अंधकार वाढत आहे. पण त्या ठिकाणी जर तुम्ही प्रकाश घेऊन गेला तर तिथला अंधकार दूर होणार आहे. मला हालेलुया. आणि निपडी काळात राष्ट्र झाकीत आहे. काही गावाला काही गावामध्ये अंधकार आहे. त्या गावामध्ये अंधकाराच्या गोष्टी आहेत पण तुम्ही गेल्यामुळं त्या ठिकाणी तेज येणार आहे. पुढे वाचा. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील. कुठे येतील. तुमच्याकडे येतील का प्रकाशाकडे येतील. जर तुमच्यामध्ये प्रकाश जर नसेल तर कसे येणार. यावं जीवन देतो म्हणलं तरी येणार नाही. भोकळ कापले दोन म्हणलं तरी येणार नाही. का काय येणार नाही. प्रकाशच नाही. हालेलुया म्हणा. ज्या मंडळीमध्ये प्रकाश संपलेला असेल तिथं कसे येतील लोक. प्रेज लॉर्ड. म्हणून प्रभू म्हणत आहे म्हणा धन्यवाद देवा. म्हणा धन्यवाद परमेश्वरा. राष्ट्रे लोक आमच्या प्रकाशाकडे येतील. हालेलुया. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो देव बोलत आहे राष्ट्रे मंडळी राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील. मला की आम्ही स्वीकारतो मला स्वीकारतो मला स्वीकारतो मी. इंदापूरच नाही तालुका राष्ट्रीय मंडळीकडे प्रकाशाकडे येतील. हालेलुया. तो प्रकाश चमकायला पाहिजे. आमेन. म्हणून प्रभू म्हणत आहे मंडळीला उठ. उठा म्हणत आहे मंडळी. काय म्हणत आहे उठा आणि प्रकाशित व्हा. प्रेज लॉर्ड. उठा. ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्यावर पडेल. आमेन. हालेलुया.
अनेकांना उठण्याची गरज आहे. भीती, आजार, गैरसमज, दैहिकपणा, सर्व प्रकारच्या शैतानाच्या अंधकारच्या गोष्टींतनं, शैतानी स्वभावातनं उठायची गरज आहे आणि ख्रिस्ताच्या प्रकाशाने भरायची गरज आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणून प्रभू म्हणत आहे, राष्ट्रे तुझ्या कुठे येतील? प्रकाशाकडे येतील. जो प्रकाश आमच्यामध्ये त्याच्याकडे येईल. आमेन म्हणा. मला येशू आमच्यामध्ये आहे. येशूचा प्रकाश आमच्यामध्ये आहे आणि त्या प्रकाशाकडे लोक येतील. हालेलुया. शोधत शोधत येतील. कसे येतील? कारण म्हटले बघा, वाचा परत एकदा चौथं वचन. चौथं. तू आपले डोळे वर करून तो आपले डोळे वर करून चोहोकडे पहा. ते सर्व एकत्र होत आहेत, तुझकडे येत आहेत. तुझे पुत्र दूर येत आहेत. तुझ्या कन्यांना कडेवर बसून काय करत आहे? आणीत आहेत. हे पाशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल. तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल. कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल. राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे येईल. आमेन. टाळ्यावर मन धन्यवाद करा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. उठ प्रकाश परवा मंडळी. धन, संपत्ती सर्व काही तुमच्याकडे येत आहे. आमेन म्हणता का नाही? हालेलुया. तुम्हाला संपत्तीला, धनाला ये म्हणायची गरज नाही. आज ख्रिस्त येशूमध्ये उठा आणि प्रकाशित व्हा. राष्ट्रांची संपत्ती, जगातलं धन हे तुमचं आहे आणि तुमच्याकडे येत आहे. हालेलुया. कुणाचा आहे? प्रथम कुणाचा अधिकार आहे? कुणाचा अधिकार? आमचा अधिकार आहे. पहिला पैशाचा सर्वात पाऊस कुठं? आमच्या. मला काय नाही. स्वर्गातलं पहिलं कुणाकडे? मला सांगा मला प्रथम. एका गावामध्ये एकच परिवार प्रार्थना करतो समजा. काय? एकच. त्या गावाकडे आशीर्वादाचा पाऊस पहिलं कुठे येईल? पहिला प्रकाश कुठे येईल? त्या परिवारात. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणून तुम्ही साधी नाही, प्रकाशाची प्रजा आहात. हालेलुया. बघा काय म्हणते वचन, 6 वचन. उंटाच्या झुंडी मिद्यान एफ्राईमतील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. लोक सोने ऊद घेऊन शबायतून येतील. परमेश्वराचा आनंद भराने गुणवानवाद करतील. केदारचे सर्व कळप तुझजवळ एकट होत आहे. नबात योथाचे येडके तुझ्या कामी येतील. ते मला पसंत पडून माझ्या वीतीवर चढतील. आमेन म्हणा. हालेलुया. मंडळी म्हणत आहे, चर्च देवादेव म्हणत आहे, मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवीन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देव म्हणतो की मी माझ्या मंदिराची चमक वाढवीन. देव म्हणतो की मी माझ्या मंदिराची शोभा, माझ्या मंदिराची शोभा वाढवीन. परमेश्वर मंदिराची शोभा आहे. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणा हालेलुया. देव बाप हे वचन तुम्हाला बोलत आहे. म्हणा की आमेन. एक व्यक्ती बायबलमध्ये आम्ही पाहतो. योहानाचं शुभवर्तमान काढूया. योहानाचं शुभवर्तमान हे शेवटचं वचन वाचून आपण प्रार्थना करूया. 5व्या अध्यायामध्ये एक व्यक्ती 38 वर्ष एक आजारामध्ये घेऊन त्या ठिकाणी बसलेला होता आणि तो दुःखामध्ये होता. पक्षपाती पंगू तो होता. 5वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन वाचूया आपण. 3रं वचन. त्यामध्ये रोगी, आंधळे, लुळे ह्याचा मोठा येशू ख्रिस्त एका बेतसदा तळ्याजवळ गेला. त्या तळ्याजवळ अनेक रोगी, अनेक आंधळे, अनेक त्या ठिकाणी लोक पडलेले होते. आणि 4थं वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात येऊन पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यात जो प्रथम जाईल त्याला कोणताही रोग असला तर तो बरा होत असे. प्रेज लॉर्ड. पण 5वें वचन काय सांगतं? तेथे 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता. किती वर्ष? 38 वर्ष आजारी होता. किती? 38 वर्ष असलेला आजारी माणूस तिथे होता. येशू त्याला पाहिले, पडलेले पाहिले. कसे पाहिले? येशू त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरी होण्याची इच्छा आहे का? प्रेज लॉर्ड. बराच काळ पडलेला आहे.
पडून राहिलेला आहे. 38 वर्ष आजारी माणूस. हालेलुया. येशू त्या ठिकाणी गेलेला आहे. येशूने पाहिलं की किती वेळ पडून राहिलेला आहे आणि तो अनेक दुःखामध्ये पडलेला होता. आज तुम्ही पण आज या ठिकाणी मित्र झालेले, आज कित्येक त्रासावर तुम्ही पडलेले असाल, दुःखामध्ये पडले असाल, काहीतरी पडलेला असाल, पण देव तुम्हाला म्हणत आहे तुला बरी होण्याची इच्छा आहे का? 7 वचन. त्या दुःखीने त्याला उत्तर दिले, महाराज पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही. मी ना जातो ना जातो, तो दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. प्रेज लॉर्ड. बघा, आज तो अनेक दुःखामध्ये, अनेक लोकांच्या मदतीच्या अपेक्षेमध्ये बसलेला होता, पडलेला होता, भीक मागून खात बसलेला होता. आज अनेकांचं जीवन अशाच प्रकारे दुसऱ्याकडे पाहून की मला हा मदत करेल, तो मदत करेल. पण लक्षात घ्या, असल्या स्थितीमध्ये कुठलंही जीवन या 38 वर्षाच्या माणसासारखं असेल तुमचं. आज येशू तुमच्यासाठी त्याचं सामर्थ्य, त्याचा प्रकाश घेऊन आलेला आहे. हालेलुया. त्याचं सामर्थ्य तो घेऊन आलेला आहे. आणि त्याला काय म्हणला येशू? त्याला काय म्हटले? त्याला म्हणले, आता तुझं सगळं कॅसेट बंद कर, आता तू सगळं बंद कर कॅसेट, आणि मी तुला सांगतो उठ आणि आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. हालेलुया. बायबल सांगतो पुढे काय म्हटलेलं आहे? लागलाच तो माणूस बरा झाला, आपली बाज उचलून चालू लागला. हालेलुया. आज तुम्हाला उठायची गरज आहे. प्रेज लॉर्ड. उठा त्या सर्व दुःखातून, त्या वेदनेतून, त्या त्रासातून, त्या सर्व प्रकारच्या बंधनातून, त्या आजारातून येशू ख्रिस्त तुम्हाला उठवायला आहे. येशू ख्रिस्त तुमच्या या ठिकाणी आलेला आहे. प्रेज लॉर्ड. आता उठायचं आहे तुम्हाला. प्रेज लॉर्ड. चला आपल्या जागेवर उठून उभं राहूया आणि आपलं जीवन, आपलं समर्पण प्रभूला करूया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. थँक यू जीसस. हालेलुया. थँक यू जीसस. मला आपले हात उंच करून, हम तो जलते दीप है यीशु की ज्योति के. मला हम तो जलते दीप है ओ यीशु की ज्योति के. जब तक है हम है इस जहां में, जब चला आपलं प्रार्थना करा. चला उठा, भीतीतनं, त्रासातनं उठा. ओ रबा संदा रबा 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 रे रे रे. चला प्रार्थना करा, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. आणि तुम्हाला त्या सर्व प्रकारच्या जे देव तुम्हाला घोषणाद्वारे बोललेलं आहे त्यामध्ये उठून प्रकाशमान व्हायचं आहे आणि त्या प्रकाशामध्ये चालायचं आहे. रिबा नामा से रे 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 रे. चला प्रार्थना करा. धन्यवाद द्या, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. ओ शावा रबा 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 संदा रबा 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 थारा रबा रबा. चला प्रार्थना करा. देवाचं स्पर्श, देवाचं तेज, देवाचा प्रकाश तुमच्यावर उतरत आहे. हालेलुया. हालेलुया. ओ रबा संदा रबा रबा रबा. देवा तुझं तेज, देवा तुझं तेज, तुझं सामर्थ्य प्रत्येकावर तू पाठव परमेश्वरा. हालेलुया. ओ हालेलुया. देवा यामध्ये प्रत्येक व्यक्तीला देवापा तुझ्या प्रकाशाने प्रकाशित कर. ओ येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाने प्रकाशित कर देवा. हालेलुया. ही मंडळी चमकणारी कर, ही मंडळी प्रकाश देणारी कर. ओ तुझं तेज घेऊन चालणारी कर. यामध्ये त्या प्रत्येक परिवाराला, यामध्ये प्रत्येक माझ्या प्रत्येक लोकांना देवा तुझं तेज घेऊन चालणारं कर परमेश्वरा. हालेलुया. ओ शाबा रबा 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 सखाला बराबा. ओ राधा रबा लबा लबा. तुझं प्रकाश मी रिलीज करतोय प्रत्येकावर. हालेलुया. हो हालेलुया. तुझा प्रकाश येऊ दे प्रत्येकावर. तुझं तेज, प्रत्येकावर तुझं तेज, तुझं सामर्थ्य हो जगामध्ये प्रकाशित होण्यासाठी, तुझा प्रकाश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यामध्ये त्या प्रत्येक माझ्या लोकांना प्रकाशित कर देवा. हालेलुया. 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 संदा राबा सखाला बा रबा लबा लबा. ओ शाबा बाबा 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 संदारा बाबा. चला अन्य भाषेमध्ये बोला, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. निकाला संदारा बाबा. हालेलुया. हालेलुया. प्रभूजी जे आजारी असतील यावेळेस स्पर्श कर त्यांना. त्या आजारातून उठव बाबा. जो दुःखात असेल त्या दुःखात उठव बाबा त्यांना. मेलेल्यामध्ये असतील ते उठव मेलेल्यातून बाबा. निंदावस्थेमध्ये असतील त्यांना निंदावस्थेमधून उठव माझ्या परमेश्वरा. हालेलुया. भीतीमध्ये असतील त्यांना भीतीतनं उठव.
दुःखात असेल दुःखात उठव, अंधकारामध्ये असेल त्या अंधकारात उठव आणि प्रकाशित कर येशूच्या नावामध्ये. हालेलुया. ओ राबा साका लाबा राबा 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 ओ शांदा राबा 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 राबा. देवा ब्लेस कर प्रत्येकाला. ऑनलाईन जे पाहत आहे त्यांना तू ब्लेस कर, जे युट्यूबवर पाहत आहे त्यांना तू ब्लेस कर, आशीर्वाद कर. आणि तुझा तेज, तुझा प्रकाश आणि त्याला तू प्रकाशित तेजस्वी कर देवा, अशी प्रार्थना करत आहे. तुझं गौरव होऊ दे येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो, मागतो. गॉड ब्लेस यू. थँक्यू.